आंबेत येथे कांदळवनाची म्हसळा महसुलाच्या संगनमताने कत्तल. गुन्हा नोंद करायला लागले तब्बल 7 महिने 20 दिवस. तक्रार करणारे नागरिक व प्रसारमाध्यमांचे होत आहे कौतुक. म्हसळा तालुक्यात आंबेत विचारेवाडी परिसरात खारपुटीची खुलेआम कत्तल होत असल्याची माहिती न्यूज चॅनेल, वृत्तपत्रे, यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून डिसेंबर 2023ला देऊन शासनाचे स्पष्ट लक्ष वेधले तरी तत्कालीन खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा, तहसीलदार समीर घारे, तत्कालीन प्रांत अधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यमान खामगाव मंडळ अधिकारी अजय रघुनाथ जाधव वय वर्ष 57 यांनी प्रांत महेश पाटील यांच्या आदेशाने अखेर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 7 महिने 20 दिवसांनी म्हणजे शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी फिर्याद दाखल केली. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 101/2024 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15(1) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत कुणालाही अटक केली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. सदर घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी महसूल आणि वन विभागाचे लक्ष वेधले असता परिक्षेत्र कांदळवन अधिकारी अलिबाग यांनी गट नंबर 350 मधील एकूण क्षेत्र 1.67.9 हे आर क्षेत्रातील 0.04.0 हेक्टर क्षेत्र जागेत कांदळवन तोडले असल्याचे पत्र 8 जानेवारी 2024 रोजी दिले असताना आज नोंदवलेला गुन्हा 7 महिन्यापूर्वी का नोंदवला नाही अशी चर्चा सुरू आहे. तोडलेले कांदळवन क्षेत्र हे सुद्धा जास्त असल्याचे स्थानिक तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकारात संबंधित तत्कालीन मंडळ अधिकारी खामगाव सलीम शहा, तहसीलदार म्हसळा समीर घारे आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले श्रीवर्धन यांची चौकशी पारदर्शक व्हावी म्हणून निलंबनाची स्थानिकांकडून मागणी करणार आहेत. यामध्ये घटनाक्रम पाहता स्थानिक महसूल अधिकारी यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते हे स्पष्ट दिसत आहे. 2023चे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत आंबेत विचारेवाडीजवळ खाडीलगत कांदळवनाची तोड चालू असल्याचे स्थानिक ग्रामस्थ, मनसेचे रस्ते साधन सुविधा व आस्थापना सेलचे उपाध्यक्ष शंतनू शिंदे व मीडियांनी शासनाचे लक्ष वेधले होते. तसे स्पष्ट निवेदन तत्कालीन प्रांताधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांना सुद्धा दिले होते. घटनाक्रमानुसार प्रथम कांदळवन तोडले, महसूल आणि वन विभागाचे दुर्लक्ष, त्याच जागेत बांधकाम आणि ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला, हाच विविध शासकीय खात्यांचा नियोजनबद्ध भ्रष्टाचार असल्याची आंबेत भागात खुलेआम चर्चा आहे. कांदळवनाच्या तोडीचा गुन्हा नोंद झाल्यामुळे आता आंबेत नाक्यावर तक्रार करणारे नागरिक, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमाचे कौतुक होत आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.